ओके, लेक्चरला सुरुवात करूयात. लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो? आपण शिकलो जीमेल बद्दल. ओके, हे जे आपलं मॉड्यूल चालू आहे ते ईमेल मार्केटिंगचं मॉड्यूल चालू आहे. सो आपण बेसिक्स पासून स्टार्ट केलं की ईमेल काय असतं. ओके, त्याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं. ईमेल आणि जीमेल मध्ये काय डिफरन्स आहे. गुगलनं इंटरनेटमध्ये डॉमिनेट केल्यामुळे जीमेलचा जास्त यूज होतो ते आपण पाहिलं. ओके, सगळ्यात मोठा ईमेलचा प्लॅटफॉर्म जर कोणी यूज करत असेल तर ते गुगल आहे. त्यामुळे आपण त्यांचं प्रोडक्ट कोणतं, तर जीमेल. ओके, तर त्या जीमेल बद्दल आपण माहिती पाहिली, त्याची सेटिंग पाहिली. त्याच्यामध्ये वेगवेगळे असे ऑप्शन्स आहेत की तुम्ही थीम ॲड करू शकता तुमच्या जीमेल अकाउंटला. तुम्ही एकाच अकाउंटमधून मल्टिपल अकाउंट सुद्धा यूज करू शकता. ओके, तिथं लेबल्स तुम्ही ॲड करू शकता. असे मल्टिपल फीचर्स आहेत सेटिंगमध्ये. जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला ते दिसतील. तुम्ही टेम्पलेट तयार करू शकता. ओके, सपोज एकसारखाच मेल तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला पाठवत राहावा लागतो. ओके, सपोज आज एक पाठवलं तर परत एक आठवड्यानंतर, एका महिन्यानंतर तुम्हाला सेम टाईप ऑफ मेल पाठवावा लागतो. ओके, सो आणि मल्टिपल लोकांना पाठवावा लागतो. सो अशा केसमध्ये तुम्ही टेम्पलेट क्रिएट करता आणि त्याचाच वापर तुम्ही करता. म्हणजे दरवेळेस नवीन मेल लिहायची गरज भासत नाही. ओके, त्याच्यानंतर आपण अजून काय शिकलो, तर ॲटो रिप्लायचा मेल कसा पद्धतीनं सेट करू शकतो. ओके, सपोज जर तुम्ही आउट ऑफ ऑफिस असाल तर तुम्हाला कोणी मेल पाठवलं तर त्याला एक ॲटोमॅटिक रिप्लाय जाणार. त्याचं आपण एक एक्झाम्पल पण पाहिलं होतं. ओके, आपण आधी NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com ला ॲटो रिप्लाय मोडला सेट केलं. त्याच्यानंतर माझ्या पर्सनल मेलवरून त्यांना एक मेल पाठवला, तर तो मेल त्यांना रिसिव्ह झाला, बट इकडे मला एक ॲटो रिप्लायचा सुद्धा मेल आला की आय एम राईट नाव आउट ऑफ ऑफिस. सो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिल्या. आता आपण जीमेल मध्ये ठीक आहे, हे आपण अशा पद्धतीनं थीम सेट केली होती. तर सेटिंग मधल्या आपण गोष्टी पाहिल्या होत्या. ठीक आहे, सेटिंग आपण कंप्लीट केलं होतं. आता एक थोडंसं इकडचं लेफ्ट साईडचा पार्ट बघूयात आणि मग आपण आपला मेन जो कोर सब्जेक्ट आहे त्याच्यावरती आपण शिफ्ट होणार आहोत. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता, इथे सर्च बार आहे. ओके, इथे तुम्ही तुमचा प्रिव्हियस मेल, जसं की सपोज कोणता बरं एखादा तुम्ही सपोज डेटा सायन्स नावावरून जेवढे मेल आलेले आहेत तेवढे तुम्हाला चेक करायचे आहेत. तर तुम्ही डेटा सायन्स नावावरून आलेले सगळे मेल जे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही सर्च करू शकता. आता सर्चमध्ये तुम्हाला फिल्टर सुद्धा लावता येतात. फिल्टर्स कशा पद्धतीनं, जसं की फक्त एका पर्टिक्युलर अकाउंटवरून आलेले मेल बघूया. जसं की अनिकेत निकम, इथे एक पर्टिक्युलर मेल आय डी आहे. अजून एक आपण चेक करूयात, निखिल महामुनी यांच्याकडून एक पर्टिक्युलर मेल आलेले आहेत. ओके, आणि डेटा सायन्स नाही तर सगळ्या पद्धतीचे. ओके, आणि सर्च करूया तर जे काय अनिकेत निकम आणि निखिल महामुनीकडनं आलेले मेल आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. आता नो मेसेज मॅच्ड टू युअर सर्च. ओके, असा कोणताही मॅच होत नाही की ह्या दोघांकडून आलेला मेल. फक्त एकाकडून आलेला मेल आपण चेक करूयात.
ठीक आहे. अनिकेत निकम कडून एक आलेला मेल तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. फक्त निखिल महामुनीकडनं आलेला मेल, तर तो सुद्धा तुम्हाला इथं दिसतील. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून फिल्टर लावू शकता, जसं की आपण वर्डप्रेसचा यूज करतो ना, तो वर्डप्रेस कडून आलेले किती मेल आहेत. वर्डप्रेस यांच्या ऑफिशियल मेल आय वर तर नाही आले, बट सब्जेक्टमध्ये किंवा इन्क्लूड द वर्डप्रेस असलेले किती मेल आहेत, तर ते तुम्ही इथं शोधू शकता. ठीक आहे. ओके. तुम्हाला जर मेलची साईज लेस दॅन ग्रेटर दॅन ते सुद्धा तुम्ही ॲडव्हान्स फिल्टर इथे यूज करू शकता. डेजचं तुम्ही फिल्टर लावू शकता. ओके. अटॅचमेंट असेल तर तुम्ही अटॅचमेंटची टिक मार्क सिलेक्ट करू शकता. ओके. सो ज्यावेळेस तुम्हाला थाउजंड्स ऑफ मेल्स येतात, ओके, डेलीचे तुम्हाला मल्टिपल मेल्स येतात, त्यावेळेस तुम्हाला हा फिल्टर खूप युजफुल राहतो. ओके. आता लेफ्ट साईडला काय आहे, तर इकडे एक तुम्हाला साईड बार दिसेल. ओके. याच्यामधून तुम्ही काय करू शकता, तर सगळ्यात पहिल्यांदा तर जे एकदम छोटा साईड बार आहे इकडे एकदम स्क्रीनला चिटकून, तो जो आहे तो तिथे मेल आणि मीट, जसं की आपण कालच्या सेटिंगमध्ये गुगल मीट जे आहे ना ते आपण ह्याच्यामध्येच ॲड केलं होतं. ओके. म्हणजे तुम्हाला जर एखादी मीटिंग सेट करायची असेल किंवा तुम्हाला एखादी मीटिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही डिरेक्टली इथून करू शकता. ओके. आणि हा जो मेल आहे, जे जे टॅब्स इथं आहेत ना तेच ह्या मेल टॅबमध्ये आहेत. ओके. सो आता तुम्ही काय करू शकता, कंपोज करताना काय काय करू शकता तुम्ही, मल्टिपल लोकांना मेल करू शकता. निखिल, परत अजून तुम्ही दुसरं कोणतरी एखाद्याला सिलेक्ट करू शकता. ओके. तुम्ही अशा पद्धतीनं मल्टिपल मेल करू शकता. त्याच्यानंतर येतं सीसी. सीसी म्हणजे काय, कोण सांगू शकेल सीसी म्हणजे काय? कार्बन कॉपी. बरोबर, कार्बन कॉपी. ओके. कार्बन कॉपी म्हणजे काय, तर तुमचा जो मेल आहे ना त्या मेलची एक कॉपी करून ठेवली जाते आणि ती जे लोक सीसी मध्ये आहेत ना त्यांना ती पाठवली जाते. ओके. सो त्याला आपण कार्बन कॉपी म्हणतो. बीसीसी म्हणजे काय, बीसीसी म्हणजे ब्लॅक कार्बन कॉपी. ओके. बीसीसीचा यूज का करतो आपण, तर जेव्हा आपण कार्बन कॉपीमध्ये सिलेक्ट करतो, सपोज इथे मी नाव सिलेक्ट केलं एखादं निखिल जोशी. ओके. तर जो काही मी मेल पाठवणार तो निखिल महामुनीला जाणार, दीपिका शेलारला जाणार, प्रणव दादसला जाणार. ओके. ह्यांना मेल जाणार आणि तोच मेल निखिल जोशीला पण जाणार. बट निखिल महामुनीला समजणार की सीसी मध्ये कोण होतं, अच्छा निखिल जोशी पण होता. ठीक आहे. दीपिकाला समजणार, प्रणवला समजणार सीसी मध्ये कोण होतं. पण हाच जर निखिल जोशी मी इथून सीसी मधून काढला आणि बीसीसी मध्ये ऍड केला, तर ह्याची एक ब्लॅक कार्बन कॉपी निखिल जोशीला जाणार, बट हाच मेल निखिल महामुनीला कळणार नाही की निखिल जोशीला पण गेलेला आहे. दीपिकाला नाही समजणार की हा मेल निखिल जोशीला गेलाय. प्रणवला पण नाही समजणार की बीसीसी मध्ये कोण आहे. ओके. सो बीसीसी विजिबल नसतात, त्यांना एक जस्ट कॉपी पाठवली जाते. हे कधी तुम्हाला यूज मध्ये येतं,
ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता आणि तुम्ही क्लायंटशी डिरेक्ट कम्युनिकेशन करताय, ओके. सपोज एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती तुम्ही कम्युनिकेशन करताय, प्राइस रिलेटेड, प्रोडक्ट प्राइस. तर सपोज जर इतर वेळेस तुम्ही सीसी मध्ये मॅनेजरला ठेवत असाल, पण प्राइसचा विषय आला तर तुम्हाला कंपनीचा जो मेन आहे त्याला पण सीसी मध्ये किंवा त्याला पण ती माहिती पाहिजे. त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, की जे काही कम्युनिकेशन आहे ते चालू ठेवू शकता, पण बीसीसी मध्ये कंपनीचा जो मेन आहे, एम डी, सीईओ वगैरे जो त्या कंपनीला चालवत असेल, त्याचा तुम्ही मेल आय डी टाकू शकता. ते समोरच्या पार्टीला समजणार नाही की बीसीसी मध्ये कोण आहे, सीसी मध्ये त्याचा मॅनेजर आहे हे समजेल. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर थम्स अप करा. फरक समजला तुम्हाला, बीसीसी सीसी कसा यूज करायचा ते. सपोज जर तुम्हाला कळून द्यायचं नसेल की आपण मेल कोणाला पाठवला, त्याची एक कॉपी, तर तुम्ही बीसीसी मध्ये ऍड करायची. ठीक आहे. इथे तुम्ही सब्जेक्ट लाईन टाकायची. सब्जेक्ट लाईन मॅन्डेटरी आहे, तुम्ही सब्जेक्ट लाईन टाकलीच पाहिजे कोणत्याही मेलची. ओके. सिम्पल जरी मेल असेल तरी पण सब्जेक्ट लाईन ही टाकलीच पाहिजे. त्यानं काय होतं माहिती आहे का, की ओपन रेट वाढतो. ओपन रेट म्हणजे काय, 100 लोकांना तुम्ही मेल पाठवत असणार तर त्यातले 10-15 लोक तरी तो मेल ओपन करतील. जर तुम्ही सब्जेक्ट लाईनच पाठवली नाही ना, तर ते 10-15चा जो काउंट आहे ना, तो 2-3 वरती येतो. लोक ओपनच करत नाहीत. मग इथं तुमची कॉपी येईल आणि ही सिग्नेचर कशी ऍड करायची ते आपण लास्टच्या लेक्चर मध्ये पाहिलंच आहे. ओके. आता मेल सेंड करण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. एक तर तुमचं सब्जेक्ट लाईन तुम्ही टाकली, टेक्स्ट टाकलं, तुम्ही डिरेक्टली सेंड करू शकता. सेंड म्हटल्यानंतर तुमचा जो मेल आहे तो डायरेक्ट सेंड होऊन जाईल. किंवा तुम्ही स्केड्यूल करू शकता. स्केड्यूल केल्यानंतर तुम्ही असं त्याचा टाइम सेट करू शकता की ह्या ह्या टायमिंगला मेल आमचा जाऊन द्यात. ओके. सपोज जर तुम्ही लिव्हचा प्लॅन करत असाल आणि लिव्ह घेताना कसं असतं कंपनीमध्ये, की एच आर कधी कधी प्रॉब्लेम क्रिएट करते की ह्या टायमिंगला लिव्ह नाही घेऊ शकत किंवा असं अर्जंटली लिव्ह नाही घ्यायचं वगैरे जे काय असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता. आपल्याला माहित असतं की मी पुढच्या 6 महिन्यात मी कधी कधी सुट्टी घेणार आहे, पुढच्या 3 महिन्यात मी कधी कधी सुट्टी घेणार, हे आपल्याला माहित असतं. ओके. आपण त्याचं कारण प्रिपेअर करत असतो की नक्की कारण काय सांगायचं ऑफिसमध्ये. सो त्या केसमध्ये तुम्ही स्केड्यूल मेलचा वापर करू शकता. सगळं प्रॉपर तयार करून ठेवायचं आणि ह्या पर्टिक्युलर टाइमला मेल जाईल, जस्ट एक आठवडा आधी किंवा 4-5 दिवस आधी. ओके. सो त्या केसमध्ये तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही क्लायंटचं पेमेंट घेताय. ओके. सो क्लायंटचा आता तुम्ही फॉलोअप घेतला, क्लायंट बोलला की मी तुम्हाला 2 वीक नंतर पेमेंट करतो, पण 2 वीक नंतर तुमच्या लक्षात राहील का की बाबा त्यानं पेमेंट करायचं, फॉलोअप घ्यायचं आपल्याला. त्या केसमध्ये तुम्ही हे शेड्यूल फंक्शन आहे ते वापर करू शकता. मेल ऑलरेडी लिहून ठेवायचा आणि त्या टायमिंगला त्याला मेल शूट झाला पाहिजे. काही कंपनीमध्ये कसं असतं, तर तुम्हाला मंथली रिपोर्ट पाठवायचा असतो. ओके. सो त्या मंथली रिपोर्टमध्ये कसं असतं की तुम्हाला कसं असतं, जर मंथली पाठवायचं तर तुम्ही 25-26 तारखेला रिपोर्ट बनवायला घेता आणि 30-31 तारखेला पाठवता. तसं न करता तुम्ही 20-21लाच रिपोर्ट रेडी करून ठेवायचा आणि स्केड्यूल करून ठेवायचा. स्केड्यूल करून ठेवलं की त्या त्या टायमिंगला तो तो तुमचा मेल जो आहे तो तुमच्या मॅनेजरला आहे तो जाईल. ओके. सो याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. जर तुम्हाला काही टेक्स्ट वगैरे फॉर्मॅट करायचं असेल तर तुम्ही इथले फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स वापरू शकता. याच्यामध्ये फॉन्ट सिलेक्शन आहे, साईज आहे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, जस्टिफाय, नंबर्स. ओके. अटॅचमेंट तुम्ही ऍड करू शकता. ओके. अटॅचमेंटचं लिमिट राहतं, जर 30 MB पेक्षा किंवा अशी सपोज मोठी फाईल असेल ना, तर जीमेल अलाव करत नाही मोठ्या फाईलला अटॅच करायला. ते काय म्हणतं, तुम्ही गुगल ड्राईव्ह वरती अपलोड करा, तिथून लिंक तुम्ही शेअर करा. ओके. आता ह्या
मेलमध्ये जर तुम्हाला लिंक ॲड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथून करू शकता. इमोजीस टाकायचे आहेत किंवा ड्राईव्हची एखादी फाईल, ड्राईव्हवरची फाईल तुम्हाला इथे इन्सर्ट करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. फोटोज आणि कॉन्फिडन्शियल मोड सुद्धा तुम्ही तो ऑन करू शकता. ओके. कॉन्फिडन्शियल मोड म्हणजे काय, तर त्याला तुम्ही एक्सपायरी देऊ शकता. ओके. एक्सपायरी द्यायची तुम्ही त्याला, की एका वीक नंतर हा ॲटोमॅटिक जो मेल आहे तो तुमच्या इथून पण तो निघून जाईल. रिसिपियंट वोंट हॅव ऑप्शन टू फॉरवर्ड म्हणजे कोणी ह्याला फॉरवर्ड करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही, प्रिंट काढू शकत नाही. ओके. डाउनलोड करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. ओके. एक्सपायरी तुम्ही लावू शकता. ओके. ह्याचे काही पासवर्ड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर जो नंबर तुम्ही जीमेल ओपन करताना दिलेला आहे ना त्या नंबरवरती SMS सुद्धा जाऊ शकतो. ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्या जे पासवर्ड वगैरे आहेत ते SMS वरती पाठवतील. हे खूपच सिक्रेट डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पाठवू शकता. हे सिग्नेचरसाठी आहे, हे तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या लेक्चरला. सिग्नेचर तुम्ही ॲड करू शकता. आणि इथे टेम्पलेट्स, लेबल, प्लेन टेक्स्ट मोड, प्रिंट काढायची असेल मेलची तर ते ऑप्शन आहे. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. आता आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे की इकडच्या गोष्टी. आता इकडच्या ऑलमोस्ट गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या झालेल्या आहेत. इनबॉक्स म्हणा, स्टार मेसेज, स्नूज मेसेज, इम्पॉर्टंट. ओके. ऑलमोस्ट आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत सेटिंग जेव्हा आपण शिकत होतो तेव्हाच. ओके. इनबॉक्स म्हणजे काय, तर तुमचे आलेले मेल. सेंट म्हणजे काय, तर तुमच्याकडून गेलेले मेल. ओके. ड्राफ्ट म्हणजे काय, तुम्ही मेल बनवून ठेवलाय बट तो ड्राफ्टमध्ये ठेवलाय, अजून पाठवलेला नाही. ज्यावेळेस तुम्हाला स्केड्यूल गोष्ट समजते त्यावेळेस तुम्ही ड्राफ्टमध्ये मेल नाही शक्यतो ठेवत, तुम्ही डायरेक्ट स्केड्यूल करून ठेवता. स्पॅम म्हणजे कुठले अनवॉन्टेड मेल्स जे आहेत ते जर आले असतील तर ते तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये जातात. ओके. आता अजून एक गोष्ट की स्पॅममध्ये जर मेल आला पण तो हा आहे जेन्युइन मेल आहे किंवा तो व्हॅलिड मेल आहे तर त्या स्पॅममधून तुम्ही त्याला आपल्या मेन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आणू शकता. जसं की एखादा मेल सिलेक्ट करायचा आणि ह्याला म्हणायचं नॉट अ स्पॅम. ओके. SEO ऑप्टिमायझरचा हा मेल आहे आणि जर मी ह्याला म्हटलं नाही तर JP श्रॉफची आहे ना वेबसाईट, ह्या दोघांना मी म्हणतो की हे स्पॅम नाही आहेत तर मी नॉट अ स्पॅम म्हटलं ना तर ते आपल्या इनबॉक्समध्ये जाऊन पडतील, तिकडे जातील. इथे मेसेज आला बघा, टू कॉन्व्हर्सेशन अनमार्क्ड हॅज स्पॅम मूव टू इनबॉक्स. ओके. आणि फ्युचरमध्ये सुद्धा त्या मेल आय डीवर न आलेले जे मेल असतील ना ते स्पॅममध्ये नाही टाकले जाणार, ते तुमच्या इनबॉक्समध्ये येतील असं त्यानं सांगितलं. बाकी कॅटेगरीज आहेत, मोअरमध्ये चॅट्स आहे, स्केड्यूल, ऑल मेल, बिन फोल्डर आहे. बिन म्हणजे इथं डिलीट केलेले मेल्स असतात जे आय थिंक काही दिवस राहतात तुमच्या याच्यामध्ये आणि नंतर ते निघून जातात. सी मॅनेज दिस बिन. ओके. आफ्टर 30 डेज तुमचा बिन फोल्डर जो आहे तो ऑटोमॅटिकली निघून जाणार. ओके. सोशल हे सगळे लेबल्स आहेत जे बाय डिफॉल्ट लेबल्स आहेत ना जीमेलचे ते आहे ते सोशल, अपडेट, प्रमोशन. ओके. मॅनेज सबस्क्रिप्शन. आता तुम्ही कशा कशाचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे ते बघा, ते तुम्हाला इथं दिसतंय. व्हेन यू अनसबस्क्राईब इट कॅन टेक सेंडर्स फ्यू डेज टू स्टॉप सेंडिंग मेसेज. म्हणजे काय, सी तुम्हाला असे मेल येतात, एकदा मी दाखवतो. असे तुम्हाला मेल येतात अपडेट्समध्ये, सपोज सुलेखाकडनं किंवा YS बज. ओके. हॅलो द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समथिंग समथिंग. ओके. तर असे हे जे मेल आहेत ना हे
मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग जे म्हणतो ना आपण, ते ईमेल मार्केटिंग मधून हे आलेले मेल आहेत. ओके. हे कुणी तुम्हाला असे सिंगल पाठवलेले नाही, तुमची एकदम लिस्ट अपलोड केलेली असते. हा सगळा फॉर्मॅट सेट असतो आणि तिथून तुम्हाला ईमेल मार्केटिंग थ्रू हा मेल जो आहे तो पाठवला जातो. जर तुम्हाला हा मेल नको असेल तर तुम्ही इथून अनसबस्क्राईब करू शकता. ओके. बट हे असं मॅन्युअली करणं खूप तुमचा टाइम कन्झ्युम करू शकतं. सो त्या केसमध्ये तुम्हाला हे खूप छान फीचर आहे गुगलचं, ते यूज करू शकता. डायरेक्ट इथे तुम्ही ठरवू शकता की कोणाला, जसं की गुगल ॲड्सला अनसबस्क्राईब करायचं, होस्टिंजरला, ज्याला ज्याला तुम्हाला वाटतंय त्याला त्याला तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता. जसं बुक माय शोला अनसबस्क्राईब करू शकता तुम्ही. हे बघा, असं केलं की ते अनसबस्क्राईब होऊन जातील ऑटोमॅटिक. इथे आहे मॅनेज लेबल्स, हे आपण सेटिंगमध्ये बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. शो हाईड ह्या गोष्टी आहेत. आय थिंक तुम्हाला मी कालच्या लेक्चरची लिंक पाठवलेली नाही, तर हे आपलं पब्लिश करतो. ओके. आणि ह्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला इथे पाठवून देतो. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. आणि इथं जर अपग्रेडचं बटन आहे, इथं तुम्हाला प्लॅन समजेल नक्की प्लॅन काय आहे. आता तुम्हाला बाय डिफॉल्ट किती जीबीचा प्लॅन मिळतो जेव्हा तुम्ही ईमेल काढता, तेव्हा तुम्हाला 15 जीबीचा प्लॅन बाय डिफॉल्ट मिळतो. ओके. तो तुम्ही अपग्रेड करू शकता 2 TB पर्यंत. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील बाकीच्या ज्या आहेत त्या. ओके. ह्याची प्राइस काहीतरी 1900 रुपये पर मंथ अशी असते. सपोज जर तुम्ही कंटिन्यू केलं, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. प्राइसिंग त्यांनी अजून पण इथे दिलेली नाही, ते डायरेक्ट म्हणतायत की हां, 1300 रुपयाचा काहीतरी आहे प्लॅन, तो तुम्हाला 1040 रुपये पर मंथ असा पडतोय. ठीक आहे. सो गुगलचे खूप सारे फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील जर तुम्ही अपग्रेड केला तर. ओके. समजलं सगळ्यांना. हे होतं आपलं जीमेल. जीमेलचा पार्ट जो आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही एकदा थम्सअप करा. ओके. आता आपण ह्याच्या पुढच्या पार्टकडे येऊयात. काय आहे आता तो? आता तुम्ही मला असं म्हणताल की जर एवढं चांगलं जीमेल आहे, ओके, तर आपण जीमेलचाच वापर का करत नाही ईमेल मार्केटिंगसाठी? त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे टूल्स का आलेले आहेत? ओके. सो त्याचं ॲन्सर हे आहे की जीमेल हे एक फ्रीचं प्लॅटफॉर्म आहे, पहिली तर गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही जीमेलवरून फक्त 500 मेल पाठवू शकता. एका दिवसाला सुद्धा काहीतरी लिमिट आहे, 500च आहे ॲट अ टाइम. आणि इन अ सिंगल डे तुम्ही 500 पाठवू शकता. लेट मी चेक, एकदा आपण कन्फर्म करूया. ओके. काय नंबर आहे ते? हाऊ मेनी मेल्स आय कॅन सेंड वाया जीमेल इन अ 1 day. A standard Gmail account has daily spending 500 emails. If you are using Gmail workspace account, ओके, म्हणजे जे तुम्ही मी मगाशी जे तुम्हाला पेड सांगितलं, ते जर पेड तुम्ही घेतलं तर 2000 पर्यंत तुम्ही मेल्स पाठवू शकताय. ओके. नाहीतर तुमचं जे नुसतं जीमेलचं फ्रीचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये 500चं लिमिट आहे. हे एका दिवसाचं लिमिट आहे आणि एका टाइमला, म्हणजे ज्यावेळेस आपण मेल कंपोज करतो, जसं की आपण इथं कंपोज केलं, तर इथं सुद्धा तुम्ही ॲट अ टाइम 500 फक्त
मेल आय डीज ऍड करू शकता. ओके, असे तुम्ही असे 500 मेल तुम्ही ऍड करू शकताय. समजलं? सो हे एक लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन्स काय? तर आता बरं ठीक आहे, 500 लोकांना आपण मेल पाठवला. ओके, तर 500 पैकी किती लोकांनी माझा मेल ओपन केला, किती लोकांनी माझा मेलवरती क्लिक केली, म्हणजे जे मेल आहे त्याच्या आतला जो कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये किती लोकांनी क्लिक केली, किती लोकांनी तो माझा मेल वाचला. ओके, किती लोकांनी सबस्क्राईब केलं, किती लोकांनी अनसबस्क्राईब केलं, असा कोणत्याही पद्धतीचा डेटा आपल्याला जीमेल मध्ये मिळत नाही. म्हणजे प्रॉपर ट्रॅकिंग जे आहे ते ट्रॅकिंग होत नाही. ॲक्च्युली जीमेल हे बनवलंच ह्यासाठी आहे की तुम्हाला फक्त मेल सेंड करता यावा यासाठी. मेल मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी बनवलेलं नाही. ओके, जे ते फक्त बनवलेलं आहे कम्युनिकेशनच्या पर्पजसाठी. ओके, बट आपल्याला तर करायचे आहे ईमेलची मार्केटिंग. म्हणजे आपल्याकडे एक डेटाबेस असणार, त्यांना सगळ्यांना ॲड करायचं, ॲड केल्यानंतर सगळ्यांना मेल शूट करायचे. ओके, 1000 2000 3000 लोकांना, आणि आत्ता मेल शूट करायचे, परत थोड्या वेळानं करायचे, परत उद्या परवा करायचे. आपलं हे मेल मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी जी आहे ती चालू राहते. सो त्या गोष्टीसाठी जीमेल बनलेलंच नाही. जीमेल फक्त कम्युनिकेशनच्या पर्पजसाठी बनलेलं आहे. ओके, सो मेल मार्केटिंग करण्यासाठी कोणकोणते टूल आहेत मार्केटमध्ये ते पाहूया. मी गुगलमध्ये टाकतो ईमेल मार्केटिंग टूल्स. हॅलो सर, आवाज नाही येते तुमचा. आवाज येत नाही, आता येतोय का? हो हो, आता येते. ओके, ठीक आहे. सो एकच मिनिट द्या म्हणून. हा, सो आपण आता मेल मार्केटिंगचे जे टूल्स आहेत ना ते टूल्स आपण बघूयात. मी इथं टाईप केलं ईमेल मार्केटिंग टूल्स. ओके, सो इथे एक स्पॉन्सर्ड यायला आधी जोहोचं एक पेड आहे. ओके, इथे काही टूल्स आलेले आहेत. हबस्पॉट, मेलचिम्प, ओमनीसेंड, ब्रेवो, मेलरलाइट, ॲक्टिव्ह कॅम्पेन्स, कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट, गेट रिस्पॉन्स, एवेबर. ओके, बेंचमार्क, ईमेल ऑक्टोपस, हे सगळेच्या सगळे मेलचे टूल्स आहेत. ओके, तुम्ही हवं तर सगळे सुद्धा यूज करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. ओके, आपण इथे शिकणार आहोत त्यातलं एक टूल जे सगळ्यात पॉप्युलर आहे, ते म्हणजे मेलचिम्प. मेलचिम्प पॉप्युलर आहे, प्लस त्याचा एक फ्रीचा प्लॅन सुद्धा आहे जो आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, आणि मेलचिम्प सगळ्यात वापरायला सोपं पण आहे, आणि त्यांचं जे ॲनालायटिक्स आहे ते ॲनालायटिक्स सुद्धा प्रॉपर आहे. ओके, आणि ऑलमोस्ट 100 पैकी 80 बिझनेसेस मेलचिम्पचा वापर करतात. ओके, सो आपण मेलचिम्प वापरणार आहोत. #1 ईमेल मार्केटिंग अँड ऑटोमेशन टूल. ओके, एक नंबरचं टूल आहे असं ते म्हणतंय. एकदा हे रिफ्रेश करतो. हम्म,
मेलचिंप. ओके, कंटिन्यू ॲज एन एम डी करतो. ओके, काय करूया आपण इथे फॉरवर्ड पासवर्ड म्हणूयात. मेल आय डी टाकतो मी इथे. ओके, याच्यावरती पासवर्ड आला असेल. इथं तुम्ही बघू शकता की रिसेट युअर पासवर्ड. रिसेट करतो मी इथे. ओके, सी तो आपण अशा पद्धतीनं मेलचिपमध्ये साइन अप केलेलं आहे. तुम्ही स्वतः सगळे आपापले जीमेलच्या मदतीने एक एक अकाउंट मेलचिपमध्ये ओपन करा. ओके, ठीक आहे. ह्याचा एक फ्रीचा प्लॅन राहतो, त्याच्यामध्ये 500 मेल्स आपल्याला मिळतात, ट्रॅकिंग सुद्धा होतं. त्याच्यामुळे आपण हा जो आहे प्लॅन, तो प्लॅन आपण यूज करणार आहोत. आता हे अकाउंट खूप दिवस वापरलेलं दिसत नाहीये, त्याच्यामुळे इथे काही इश्यूज आलेले आहेत. आपण एकदा चेक करूयात की ते रिझॉल्व्ह होण्यासारखे आहेत का नाहीये. टर्म्स ऑफ सर्व्हिस व्हायोलेशन 2024 रिझॉल्व्ह. ठीक आहे, ठीक आहे. आपण बघूयात हे वर्क होतंय का नाही. ज्यावेळेस मार्केटिंग करायच्या टायमिंगला, ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण मेल सेंड करणार त्यावेळेस बघू वर्क होते का नाही झालं तर आपण दुसरं अकाउंट यूज करू. ठीक आहे. ओके, तोपर्यंत आपण अंडरस्टँडसाठी तरी हे जो डॅशबोर्ड आहे हा यूज करू शकतो. ओके, सगळ्यात आधी मेलचिंप जे आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जाऊया आणि थोडीशी माहिती बघूयात. कसं आहे ते, काय काय प्रोव्हाइड करतंय, प्लॅन्स त्याचे बघूयात. ठीक आहे, आणि नंतर ते आपल्या डॅशबोर्डमध्ये येऊयात. कंपनी काय आहे, काय प्रोव्हाइड करते ते आपण बघूयात आधी. इथे तुम्ही बघू शकता की सोल्युशन आहे सर्व्हिसेस काय काय प्रोव्हाइड करतंय ते. ईमेल मार्केटिंग म्हणजे सिंपल तुम्ही मल्टिपल लोकांना मेल पाठवू शकता, त्याचं ॲनालायसिस करू शकता. नेक्स्ट ते तुम्हाला वन पेज वेबसाईट सुद्धा प्रोव्हाइड करतात तुमच्या ब्रँडची. ओके, सोशल मीडिया मार्केटिंग पण ते प्रोव्हाइड करतायत. टेम्पलेट्स, ईमेलचे काही ते टेम्पलेट्स देतात
ते तुम्ही यूज करू शकता मेल सेंड करण्यासाठी. मार्केटिंग ॲटोमेशन म्हणजे काय तर सपोज तुम्ही 1000 लोकांना मेल पाठवला, त्यातले 100 लोकांनी मेल ओपन केला, तो पुढचा मेल आहे तो ऑटोमॅटिक त्या 100 लोकांना जाणार. अशा टाईपचं फीचर जे आहे ते त्यांच्याकडे आहे. जसं मी तुम्हाला बोललो रिपोर्ट अँड ॲनालिटिक्स ते देतात. ऑडियन्सला प्रॉपर तुम्ही मॅनेज करू शकता याच्यामध्ये. AI मार्केटिंग टूल्स, काही कॉन्टेंट करण्यामध्ये ते टूल्स देत आहेत तुम्हाला. प्रॉपर लीड जनरेशन प्लॅटफॉर्म देत आहेत. बाकी हे एक्स्ट्राचे फीचर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. इथे सगळे सारे त्यांचे फीचर्स आहेत, एवढे फीचर्स ते प्रोव्हाइड करतात. ओके. इंटिग्रेशन कोणाकोणासोबत इंटिग्रेशन करतं म्हणजे काय तर आता बघा शॉपिफायची वेबसाईट आहे, तिथं कोणी प्रोडक्ट परचेस केलं तर प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्याला त्याचं काही प्रोडक्टबद्दलची त्यानं जी परचेस केलेली स्लिप असू द्यात किंवा त्या प्रोडक्टचा काय पासवर्ड असेल किंवा वॉट एव्हर काही पण एक्स्ट्राची डिटेल इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही मेलवरती त्याला पाठवायची असते, तर ती ॲटोमॅटिक त्याला जाणार ज्यावेळेस तुम्ही शॉपिफाय सोबत मेलचिप इंटिग्रेट करणार. सेम असंच आहे झॅपियर, वूकॉमर्स म्हणजे आपल्या वर्डप्रेसमध्ये पण तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता मेलचिम्पला. ओके. कॅनवा आहे, फेसबुक आहे. ओके. सो असे 300 पेक्षा जास्त इंटिग्रेशन्स आहेत मेलचिम्पमध्ये. जर सगळेच्या सगळे तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल त्यांची. सी पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे 35 पेजेस पर्यंत दिसेल. ओके. नेक्स्ट आहे रिसोर्सेस. ओके. म्हणजे लर्न विथ मेलची म्हणजे ई कॉमर्सच्या बद्दल त्यांचं थोडंसं काही डॉक्युमेंट्स किंवा कॉन्टेंट वगैरे राहणार आहे, तिथं ते ई कॉमर्स बद्दल तुम्हाला थोडंफार शिकवणार. सी लर्न हाव. ओके. त्यांचे ब्लॉग्स राहतील, व्हाईट पेपर्स, वेबिनार्स, ई बुक्स अशा गोष्टी राहतील त्यांच्या तिथे. तर हे सगळे एज्युकेशन पर्पजसाठी गोष्टी आहे. डिजिटल कॉन्टेंट, मार्केटिंग ॲटोमेशन, ऑडियन्स मॅनेजमेंट. ओके. पॉडकास्ट, सिरीज, फिल्म्स ह्याच्यामध्ये पण तुम्ही मेलचिम्पला यूज करू शकता. आता जे डेव्हलपर्स आहेत जे कोडिंग करतात, वेब ॲप्लिकेशन्स किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स, iOS ॲप्लिकेशन्स बनवतात, त्यांच्यासाठी मेलचिम्प API सुद्धा देतं. ओके. API म्हणजे काय असतं माहिती आहे? API म्हणजे एक मीडिएटर असतो की मेलचिम्प आणि तुमची ती टेक्नॉलॉजी जी काय तुम्ही डेव्हलपर यूज करत असेल, ते जावा असेल, पायथन असेल, C++ असेल, सो त्या दोघांमधलं मीडिएटरचं काम करतं API. ओके. डेटा पाठवण्यासाठी. सो अशा API सुद्धा ते तुम्हाला प्रोव्हाइड करतं. हे टेक्निकल पार्ट जातो, हे एवढं तुम्ही लक्षात नाही घेतलं तरी पण चालू शकतंय. आता ह्याचं तेवढं आपण प्राइसिंग बघूयात की प्राइसिंग कसं आहे. प्राइसिंगमध्ये बघू शकता त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी एक प्लॅन दिलेला आहे त्याच्यावरती 50% ऑफ दिलं. हे म्हणजे 12 महिने त्यांचं ही ऑफर चालूच राहते. ओके. 50% ऑफ. ओके. सो ह्या केसमध्ये ईमेल मार्केटिंगचं आहे, आपण ईमेल मार्केटिंग सिलेक्ट केलेलं आहे इथे. जर 500 कॉन्टॅक्ट्स असतील तर तुम्हाला 575 पर मंथ पडणार ते, जर तुम्ही 12 महिन्यासाठी परचेस केलं तर. ओके. 575ला पडणार आणि 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 1150 रुपये पर मंथ असं पडणार. ओके. आणि तुम्ही एका महिन्यामध्ये मेल किती पाठवू शकता म्हणजे हे लक्षात घ्या असं की मेल्स तुमच्याकडं 500 आहेत. ओके. बट तुम्ही किती मेल्स सेंड करू शकता त्याचा नंबर किती आहे 6000. ओके. एकच मिनिट द्या मला. हॅलो. हॅलो.
मी नव्हतं केलं. ओके. ओके, कुठे होतो आपण? इथे. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन विजिबल आहे ना? Yes, sir. ओके. ठीक आहे. तर आपण काय म्हणत होतो की 500 तुम्हाला मेल्स भेटणार. 500 मेल्स भेटणार म्हणजे काय? तर 500 लोकांचे कॉन्टॅक्ट्स तुम्ही तिथे ॲड करू शकता. ओके. पण त्या 500 लोकांना तुम्ही एका महिन्यामध्ये 6000 मेल पाठवू शकता. अनलिमिटेड नाही. 6000 मेल फक्त पाठवू शकता. म्हणजे अराउंड तुम्ही एकाला महिन्यामध्ये 10 वेळा मेल पाठवू शकता. आलं का लक्षात? सो असे त्यांचे प्लॅन्स राहतात. 5000 सपोज तुम्ही मेल कॉन्टॅक्ट घेतले तर त्याची कॉस्टिंग किती राहणार? 2900 पर मंथ 12 महिन्यासाठी. त्याच्यानंतर 5800 पर मंथ असं. आणि इथे तुम्ही 60,000 मेल्स पर मंथ पाठवू शकता. ओके. मेल मार्केटिंग सपोज शक्यतो आपण कंपनी लेवलला करतो. ओके. आणि त्यांना हे प्राइसिंग परवडतं कारण 5000 कॉन्टॅक्ट जे असतात ते सगळे बिझनेसचे असतात. सपोज जर त्यांनी 5000 लोकांना एका महिन्यामध्ये पाठवले, एक 20-30 हजार जरी मेल पाठवले तरी त्यातून त्यांना कन्व्हर्जन्स चांगले मिळतात. ओके. सो त्यांना हे कॉस्टिंग परवडतं बिझनेस ओनर्सला. सो हे होतं आपलं ईमेल मार्केटिंगचं. वेबसाईटची पण अशीच त्यांची कॉस्टिंग राहते. ओके. 833 रुपये पर मंथ त्याच्यामध्ये ते ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. एक फ्रीचा पण प्लॅन आहे. ओके. आता इथे एक समजून घ्या एक गोष्ट की ईमेल पाठवणे म्हणजे आपला प्रमोशनल ईमेल म्हणजे तुम्ही एखादी सर्व्हिस आहे तुमची. नाही नाही त्यानेच खुलला आपला. हॅलो. ओके. सी आता तुमच्याकडे का नाही मेल प्रमोशनल मेल तुम्ही पाठवलं सपोज जे मागाशी मी तुम्हाला कॉस्टिंग दाखवलं की 500 कॉन्टॅक्ट्स आणि 6000 मेल. तर ते तुम्ही प्रमोशनल मेलचं ते कॉस्टिंग होतं. म्हणजे कसं की त्या मेलमध्ये तुम्ही तुमची सर्व्हिस तुमचं प्रोडक्ट ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगता युजरला. ओके. आणि तिथून तुम्ही सेल्स करायचा प्रयत्न करताय. ओके. सो ते मेल्स वेगळे आणि ट्रान्झॅक्शनल मेल्स असतात ते वेगळे. ट्रान्झॅक्शनल मेल्स म्हणजे काय? तर तुम्ही सपोज आता ॲमेझॉनवरून प्रोडक्ट खरेदी केलं. ओके. तर तुम्ही 5000चं प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला इनवॉइस किंवा एखादा मेल येतो की तुम्ही 5000 रुपयाचं असं असं प्रोडक्ट खरेदी केलेलं आहे. तर हे जे मेल आहे त्याच्यामध्ये काही प्रमोशन केलेलं आहे का त्यांनी? तर नाही. फक्त सिंपल ट्रान्झॅक्शनल मेल्स आहेत की तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करता किंवा तुमचं बँक अकाउंट असेल HDFC, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक ते तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती मेल सुद्धा पाठवतात. माहिती आहे ना, तुम्ही अशा एटीएम मधून 500 रुपये काढले, अशा एटीएम मधून 10,000 काढले. हे सगळे ट्रान्झॅक्शनल ईमेल्स आहेत. ओके. सो त्याचं कॉस्टिंग वेगळं आहे. त्याचं कॉस्टिंग तुम्ही इथं बघू शकता. ते अशा पद्धतीने आहे. ईमेल्स पर मंथ म्हणजे 5 लाख पर्यंत मेल्स तुम्हाला ह्या $20च्या प्राइसमध्ये मिळू शकतात. $20 म्हणजे किती? अराउंड 1600 रुपये. समजते. पण हे ट्रान्झॅक्शनल ईमेल्स आहेत. ओके. सो हा आहे त्यांच्यामधला डिफरन्स. आता इथे बघा, इथे खाली प्रॉपर त्यांनी तुम्हाला बायफर्गेशन दिलेलं आहे की कोणता प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी मिळते. जसं की आता आपल्याकडे फ्रीचा एक प्लॅन आहे मेलचिमचा. त्याच्यामध्ये 500 कॉन्टॅक्ट्स तुम्ही ॲड करू शकता. रिपोर्ट ॲनालिसिस लिमिटेड आहे. ईमेल सपोर्ट जो आहे तो लिमिटेड राहणार आहे तुम्हाला पहिल्या 30 दिवसांसाठीच. बाकी एवढे त्यांचे फीचर्स आहेत. मार्केटिंग ॲटोमेशन, जनरेटिव्ह AI फीचर्स, कस्टम कोडेड टेम्पलेट्स, ओके, कस्टमर सक्सेस मॅनेजमेंट, हे सगळे त्यांचे हे आहेत. मंथली ईमेल सेंड इथे तुम्ही किती 1000
मेल्स पर मंथ पाठवू शकता किंवा 500 मेल्स पर डे पाठवू शकता, जो फ्रीचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये. ओके. आता तुम्ही इथे मला विचारचाल की हा जो प्लॅन आहे तो सेम गुगल पण तेच देते ना, 500 मेल्स पर डे, तर मग इकडे काय यायचं. तर जो मी तुम्हाला डिफरन्स सांगितला होता की मेलची मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग प्रॉपर भेटणार, अनालायसिस करायला भेटणार, तो पार्ट तिकडं गुगलमध्ये होत नाही, त्याच्यामुळे आपण मेलची निवडणार फ्रीचा प्लॅन. ओके. एकच युजर यूज करू शकतो. ऑडियन्स तिथे मेलचिम्पवर ते ना ऑडियन्स क्रिएट करायचे असतात, तर ते 1 2 3 किती करू शकतात, त्याचे ऑप्शन्स आहेत. ते फॉर्म्स अँड लँडिंग पेजेस, ए बी टेस्टिंग, डायनॅमिक कॉन्टेंट. ओके. इथे अजून पण त्यांचे खूप सारे फीचर्स असतील. इथे त्यांनी प्रॉपर दिलेत बघा, हे बघा, ऑडियन्स मॅनेजमेंट, एव्हरीथिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी इथे दिलेली आहे. ओके. मार्केटिंग कॅलेंडर, ब्रांचिंग पॉइंट्स, मल्टिपल स्टार्टिंग पॉइंट्स. ओके. सो तुम्ही हे प्रॉपर पद्धतीनं ॲनालायसिस करू शकता की तुम्हाला कशा पद्धतीची सर्व्हिस हवी आहे ते. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाचा काय डाऊट वगैरे असेल तर तो विचारा. ईमेल मार्केटिंग, कोणाला काय डाऊट वगैरे आहे का? ओके. डाऊट नसेल तर मी तुम्हाला एक जस्ट ओव्हरव्ह्यू देतो आता, जे आपण ओपन केलं होतं ना, साइन इन केलं होतं त्याचा. आपण इथं साइन इन केलं होतं. ओके. सो काय काय आहे याच्यामध्ये, हे वरचं रेड नोटिफिकेशन जे आहे ना, ते तुम्ही इग्नोर करा. ज्यावेळेस आपण मेल मार्केटिंग करू तेव्हा जर हे चाललं नाही तर आपण दुसरं अकाउंट जे चालू आहे ते अकाउंट घेऊन सरांकडून ते आपण चालू ठेवूयात. ओके. त्याच्यावरती करूयात. सो इथं तुम्ही बघू शकता काय काय गोष्टी आहेत ते. बाय डिफॉल्ट मी होमवरती राहतो. ओके. इथे लेफ्ट साईडला तुमचं अकाउंट आहे, त्याच्यामध्ये प्राइसिंग प्लॅन, अकाउंट अँड बिलिंग, प्रोफाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी असतात सगळ्याच सॉफ्टवेअर्समध्ये ते तुम्हाला इथे कळतील. नोटिफिकेशन आहे, तुमचा स्टेटस. ओके. ते तुम्ही बघू शकता. हेल्प आहे त्यांची, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा डाऊट वगैरे आला तर तुम्ही तो इथे सर्च करून तुम्ही त्याचं हे करू शकता, म्हणजे सोल्युशन काढू शकता. जर तुमच्याकडे पेड प्लॅन असेल तर त्यांचा एक हे पण मिळतो तुम्हाला, अकाउंट मॅनेजर पण मिळतो, तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो. ठीक आहे. पूर्ण मेलचिम मध्ये काय सर्च करायचं असेल तर ते तुम्ही इथे सर्च करू शकता. हॅलो. येस. सर तुमचा आवाज नाही येते. एकच मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? सगळ्यांना आवाज येत असेल तर एकदा थम्सअप करा. कोणाला येत नाहीये? कोणाला येत नाहीये? हा 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 सर, आता येतोय. ओके. मॅम कधी वाचली गेली? ओके, ठीक आहे. सो इथे होम टॅब आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसा सर्च कन्सोलचं लेक्चर बघा आपण केलं होतं, जसं डॅशबोर्ड होता तसेच इथं कार्ड्स आहेत, प्रत्येकाचे कार्ड्स आहेत. ईमेल परफॉर्मन्स, डेट रेंज, रेव्हेन्यू, ऑडियन्स. ओके. अशा पद्धतीचे कार्ड्स आहेत. ॲटोमेशन, फ्लो परफॉर्मन्स, रिकव्हरी कार्ड्स. ओके. सो हेच सगळे कार्ड्स तुम्हाला इथे दिसणार. आलं लक्षात? जसं सर्च कन्सोलला होतं तसंच. क्रिएट अ मेल म्हटल्यानंतर डायरेक्ट तुम्ही क्रिएट अ मेलला, मेलच्या ऑप्शनला जाणार. ओके. कोणाला पाठवायचं आहे, कुठून पाठवायचं आहे, सब्जेक्ट लाईन, सेंड टाइम, कॉन्टेंट. ओके.
आणि डिझाईन ईमेल म्हटल्यानंतर तुम्ही त्यांच्या डिझाईन सेक्शनला जाणार, तिथं तुम्ही टेम्पलेट वगैरे यूज करून तुम्ही तुमचा मेल जो आहे तो बनवू शकता. ओके. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. सो अशा पद्धतीनं मेल क्रिएट करू शकतो आपण. नेक्स्ट इथे ॲटोमेशनच्या काय गोष्टी आहेत, फॉर्म्स आहेत, ऑडियन्स ॲनालिटिक्स, वेबसाईट कॉन्टेंट अँड इंटिग्रेशन्स. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण इन डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप बघूयात. आपण मेल मार्केटिंगसाठी काही डमी डेटा पण घेऊयात आणि त्यांना एक मेल आपण शूट करूयात. ओके. जर हे अकाउंट चालत नसेल तर नवीन अकाउंट क्रिएट करून त्याच्यावरून आपण मेल पाठवूयात. ओके. सगळ्यांना लेक्चर समजतंय? हो सर. सर मी मेल टीमला लॉग इन केले ना, तर Okay. तिथे नेम अँड लास्ट नेम म्हटलं ते शो करते आणि बिझनेस नेम विचारते, तर तिथे काय टाकायचं? बिझनेस नेम टाका ना तुम्ही, एखादं नाव टाकायचं तुमचं आणि प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असं टाकायचं. ओके. ज्या आणि फोन गोष्टी नंबर आणि ज्या गोष्टी व्हेरिफिकेशनसाठी नाही आहेत का नाही, त्या तुम्ही अशा डमी टाकू शकता. जे व्हेरिफिकेशन आहेत, आता जसं की ते म्हणले की बिझनेस ईमेलच टाका, त्या केसमध्ये तुम्हाला नाही टाकता येणार मग, कारण तुमच्याकडे बिझनेस ओके. ईमेल पाहिजे. ओके. ठीक आहे. चालेल. समजतंय सगळ्यांना? समजत असेल तर एकदा थम्सअप करा. आपलं जे लेक्चर आहे ते आपण इथे थांबवूयात. कोणाला काय